बऱ्याचदा पेशंट कसं की Google करून येतात, की हे मशीन भारी, ते मशीन खराब, हं, हे. हं. सो दिस इज बेसिकली पीपल रन बिहाइंड ब्रँड्स. ओके. ओके. आणि मोर दॅन दॅट व्हॉट आय ऑल्वेज से की इट इज ऑल्वेज द मॅन बिहाइंड द मशीन विच इज मोर इम्पॉर्टंट. फॉर्च्युनेटली समटाईम्स मॅजिक डू हॅपन. अच्छा. होतं, जादुई होतं. रिपोर्ट येतो किंवा खूप छान होतं. बट इन डे वन काउन्सिलिंग यू कॅनॉट प्रिडिक्ट गिव्ह द येस. मॅजिकल एक्सप्लेनेशन टू एव्हरीबडी. म्हणजे अच्छा. आय कॅन चूज की मला ओके. सर्जरी करायचं, मला किमो करायचं, मला रेडिएशन करायचं. दे थिंक दॅट दे कॅन चूज द ट्रीटमेंट. ओके. But unfortunately, most of the times it is not true. It is the tumor which will choose that which particular treatment will suit which particular patient. So when we think of the word radiation, it actually terrifies people, right? We think of burns, we think of pain, we think of cancer, we think of tumors. But today's guest, who is there with us, is going to bust all these myths. He's going to tell us why radiation is used as a treatment of cancer and treated effectively for many years. Our guest today is Dr. Sagar Gaikwad, who has been trained from the prestigious Tata Memorial Hospital and has over 10 years of experience in the field of radiation oncology and currently practicing in Dombivli and Thane. So let's welcome him. So, Dr. Sagar, welcome to Life in Focus. Thank you. वी आर ग्लॅड टू हॅव यू बिकॉज आज असे बरेच काही काही मला क्वेश्चन्स विचारायचे जे ॲक्च्युली एक डॉक्टर म्हणून मला नाही पडत, पण खूप कॉमनली लोकांच्या तोंडून ऐकायला मिळतात. Yes. सो टू स्टार्ट विथ टू अड्रेस द एलिफंट इन द रूम, असं मूव्हीज किंवा अशा काही खूप गोरी रील्समध्ये दाखवलं असतं की रेडिएशन घेताना बर्न्स होतात, हे होतात. सो इज इट रिअली लाईक दॅट अँड हाऊ मेनी मिथ्स आर ऑलरेडी बीन क्रिएटेड? व्हॉट इज द रियालिटी? तर दोन गोष्टी. सगळ्यात पहिले कोणत्याही गोष्टीबद्दल आपल्याला आवड वाटणे किंवा त्याचा द्वेष वाटणे याच्यासाठी काहीतरी आपल्याला एक कॉन्टेक्स्ट असतो, की या. म्हणजे व्हेअर इज युअर बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन कमिंग फ्रॉम. येस. आता मोस्ट ऑफ द टाइम्स रेडिएशनची इन्फॉर्मेशन म्हटलं किंवा रेडिएशन हा शब्द काढला, की आपल्याला सगळ्यात पहिले हिरोशिमा आणि नागासाकी आठवतं. कारण येस. शाळेत पुस्तकात तेवढंच तेवढंच शिकवलंय. बघा. राईट. अणुबॉम्ब पडला, मनुष्यहानी झाली आणि वर्षानुवर्ष मग नंतर तिथे काही बेटरमेंट होऊ शकली नाही. किंवा मग मोस्टली त्याच्यानंतरही जे पण मेजर इन्सिडन्सेस असतात, या. म्हणजे चेर्नोबिल म्हणा किंवा काय, हेच परत-परत हायलाइट होतात. त्याच्यामुळे ती एक भीती कुठेतरी असते. दुसरी गोष्ट, आपण कधी आपल्या घरामध्ये कोणाला एखाद्या पर्टिक्युलर थेरपी किंवा ट्रीटमेंटची जर गरज पडत असेल, तर आपण एक हिस्टॉरिकल रेफरन्स घेतो. येस. ट्रू. म्हणजे माझ्या आजीला किंवा काकाला किंवा कोणातरी जुन्या माणसाला ह्या पद्धतीची ट्रीटमेंट झाली होती या. आणि त्यांना त्या काळामध्ये काय त्रास झाला होता, त्याच्या हिशोबाने आपण आजच्या हिशोबामध्ये आपण ते कंपेअर करायचा प्रयत्न करतो. सो त्याच्यामुळे कोणताही पेशंट जेव्हा माझ्याकडे येतो, त्यावेळी एक प्री कन्सिव्हड नोशन नेहमी असतं त्यांच्या मनामध्ये, विच ओके. इज मोस्ट ऑफ द टाईम नॉट ट्रू अँड नॉट रिलेव्हंट इन टुडेज इरा. बट देन सर, लेट अलोन रेडिएशन, कॅन्सर इटसेल्फ इज अ बिग स्टिग्मा स्टिग्मा म्हणा किंवा लोकांना खूप भीती वाटते त्याची अजूनही. सो कॅन्सरच्या ट्रीटमेंटच्या बाबतीत अजूनही मल्टिपल थॉट्स असतात लोकांना, की किमो आणि रेडिएशन लंप केलं जातं का एकत्र? विच वन इज मोर हार्मफुल? व्हॉट इज कॉझिंग व्हॉट? सो आर दीज ट्रीटमेंट्स गिव्हन टुगेदर सर? डू दे गो हँड इन हँड? बघा, दोन गोष्टी. तर बऱ्याचदा पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो, त्यावेळी त्यांना काय वाटतं, की इट्स लाइक अ बफे सिस्टम. म्हणजे अच्छा. आय कॅन चूज की मला ओके. सर्जरी करायचं, मला किमो करायचं, मला रेडिएशन करायचं. दे थिंक दॅट दे कॅन चूज द ट्रीटमेंट. ओके. बट अनफॉर्च्युनेटली मोस्ट ऑफ द टाइम्स इट इज नॉट ट्रू. इट इज द ट्यूमर विच विल चूज दॅट विच पर्टिक्युलर ट्रीटमेंट विल सूट विच पर्टिक्युलर पेशंट. ओके. लक्षात येतंय? येस जसं सर. आपण डेंग्यूची ट्रीटमेंट मलेरियाला देऊ शकतो का? जस्ट बिकॉज पेशंटची इच्छा आहे. नाही. सिमिलरली कोणत्या प्रकारचा ट्यूमर आहे? तो सॉलिड ट्यूमर आहे की लिक्विड ट्यूमर आहे? त्याची स्टेज काय आहे? त्याचा ग्रेड काय आहे? वेदर इट्स अ रेडिओ सेन्सिटिव्ह ट्यूमर, किमो सेन्सिटिव्ह ट्यूमर, त्याच्यामध्ये पेशंटच्या ट्यूमरची स्टेज काय आहे? याच्यावर आपल्याला ॲज अ टीम आपल्याला तो डिसिजन घ्यायचा असतो. त्यामुळे आजच्या काळामध्ये कधी कोणत्या पेशंटचा आपल्याला ट्रीटमेंट डिसिजन घ्यायचा असेल, तर मोस्ट ऑफ द हॉस्पिटल्समध्ये एक मल्टी डिसिप्लिनरी ट्यूमर बोर्ड, की या. ज्याच्यामध्ये सर्जन, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, बाकी सपोर्ट केअर स्टाफ, हे सगळे सोबत येऊन त्या ट्यूमरचा आणि त्या पेशंटचा स्पेसिफिक आपल्याला एक विचार करून मग एक पूर्ण ट्रीटमेंट प्लॅन बनवायला लागतो. ओके. आणि ज्यावेळी असा आपण प्लॅन बनवतो, त्यावेळी तो बऱ्याचदा सर्वसमावेशक असतो आणि अच्छा. मग तिथे आपल्याला त्याच्यानुसार वेदर किमो सोबत द्यायचंय, अगोदर द्यायचंय, नंतर द्यायचंय, आपल्याला डिसिजन घ्यायला लागतं. But then, sir, radiation is more harder on the body. Is it like that? ओके. सो एक सिंपल करतो. आता मेन पेशंटला काय भीती असते, की बाबा साइड इफेक्टची.
येस. ओके. बरोबर. आणि ॲज अ डॉक्टर आपल्यालाही कसं असतं, की कोणतीही आपण जी ट्रीटमेंट ऑफर करतोय, आजारापेक्षा आपला जो उपचार आहे, तो हां. जास्त त्रासदायक नको. येस. ठीक आहे. ट्रू, ट्रू. हा बेसिक प्रिन्सिपल प्रत्येक ट्रीटमेंटमध्ये पाळला जातो. आता रेडिओथेरपी म्हणजे काय आहे, थोडंसं ब्रीफली आपण त्याच्याबद्दल थोडासा विचार करू आणि ज्याच्याबद्दल आपल्याला थोडीशी इन्फॉर्मेशन आहे, त्याच्या रेफरन्सने आपण करूयात. आता तुम्ही रेडिओलॉजिस्ट आहात म्हणून तुम्हाला माहिती आहे, की व्हॉट इज बेसिकली एक्स-रे. या. प्रिन्सिपल ऑफ एक्स-रे इज की काही क्षकिरणं असतात, ते अडवले जातात, त्याची एक आपल्याला प्रतिमा मिळते. मिळते. बरोबर. इट्स वी गेट लाइक एन टेकिंग अ इमेज. फोटोग्राफी बट विच इज टेलिंग समथिंग विच इज इनसाइड युअर बॉडी. येस. ठीक आहे. अग्रीड. आता जेव्हा रेडिएशन किंवा रेडिओथेरपीचा आपण विचार करतो, ते काय फारसे याच्यापेक्षा वेगळं नाहीये. तर आपल्याला रेडिएशन किंवा रेडिओथेरपीमध्ये आपल्याला फोटो नाही घ्यायचा, आपल्याला इलाज करायचा आहे. इलाज करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला ट्यूमरला नाहीसं करायचं आहे. नाहीसं करण्यासाठी आणि एक फोटो काढण्यासाठी जो डोस लागणार तो सेम नसणार. तो डोस डिफरंट डोस. जास्त असतो. ओके. जास्त असल्याकारणाने आपल्याला तो एकखट्टी देता येत नाही. थोडा, थोडा, थोडा करून द्यायला लागतो. म्हणून ओके. जनरली रेडिएशनची ट्रीटमेंट ही काही आठवडे चालते. ते त्या पर्टिक्युलर ट्यूमरवरती किंवा त्या पर्टिक्युलर ट्यूमरच्या स्टेजवरती हे सगळं ठरतं. सो जेव्हा आपण हे एक्स-रेचा इलाज करतो, फोटॉनचा इलाज करतो, इलेक्ट्रॉनचा इलाज करतो, प्रोटॉनचा इलाज करतो, त्यावेळी हे किरणं काय करतात, की जे ट्यूमर सेल्स आहेत, त्याला जाऊन ते डॅमेज करतात. त्याच्या डी-एन-एला डॅमेज करतात. आणि ओके. डी-एन-एचं काम काय असतं, कोणत्याही सेलची लाईफ वाढवणं. त्याचं या. जे प्रजनन असतं किंवा त्याचं ते रिप्रोडक्शन इन्क्रीजिंग जे इन काही ते नंबर, ते. बरोबर. इन्क्रीजिंग इन साइज अँड एबिलिटी टू स्प्रेड टू सम अदर प्लेसेस. हे जे असतं ते सगळं ते डी-एन-ए रेग्युलेट करत असतं ओके. आणि त्याच लेव्हलला जाऊन जेव्हा हे आपले जे रेज आहेत ते डॅमेज करतात, त्यावेळी त्या ट्यूमरची जी फर्दर ग्रोथ असते ती कमी होते. मोठ्या-मोठी आपण एक एक ऑन अ लार्जर स्कीम ऑफ थिंग्स आपण विचार केला, तर रेडिएशनचे टोटल 4 इंडिकेशन असतात. एक सगळ्यात पहिलं इंडिकेशन जे आपण ज्याला म्हणतो, की काही असे आजार असतात जे पूर्ण आपण रेडिएशनने त्याला आपण बरं करू शकतो. अच्छा. कंप्लीटली क्युरेबल. कंप्लीटली क्युरेबल किंवा काही आजार असे असतात, की ज्याच्यामध्ये आपल्याला अवयव वाचवायचा असतो, ज्याला आपण म्हणतो ऑर्गन प्रिझर्वेशन. अशा आजारांमध्ये तुम्हाला जर पूर्ण आजार नाहीसा करायचा आहे, तर साहजिक डोस थोडासा हायर साइड असतो. पण पूर्ण आजार आपण रेडिएशनने बरा करू शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर ओरोफॅरिंक्स म्हणजे घशाच्या एरियातले आजार, ओके. स्वरयंत्राचे आजार, अन्ननलिकेचे आजार. त्याच्यानंतर स्त्रियांमध्ये म्हणायला झालं तर सर्व्हिक्सचा कर्करोग. ओके. त्याच्यानंतर मग पुरुषांमध्येच आणखी परत बोलायला झालं तर प्रोस्टेटचा आजार. प्रोस्टेट. लंग ट्यूमर्स. ह्या सगळ्या बऱ्याचशा ट्यूमर्समध्ये बऱ्याचदा एक ऑप्शन म्हणून पूर्ण आजार ठीक करण्यासाठी म्हणून आपल्याला रेडिएशन वापरता येतं. दुसरं इंडिकेशन असतं, की कधी-कधी आपल्याला जुन्या काळी एक आपल्याला एक कायम नोशन होतं, की कॅन्सर इज बेसिकली लाइक अ सिम्बल. क्रॅब का म्हणतो आपण त्याला? बिकॉज वन्स इट कॅचेस यू, इट डझंट लीव्ह यू. आलं ओके. लक्षात? जुन्या काळी हे बघण्यात आलं किंवा आजही आपल्याला भीती का वाटते या आजाराची, की बाकी आजार सर्दी पडसायला आपण एवढं घाबरत नाही. या. कारण औषध घेतलं की बरं वाटणार आहे. या आजाराची भीती असते बिकॉज इट हॅज अ टेंडन्सी टू कम बॅक. ती या. रिस्क कमी करण्यासाठी बऱ्याचदा आपण रेडिएशनचा वापर करतो. ओके. टिपिकली हेड नेक कॅन्सर जे चेहऱ्याचे असतात, गालाचे, मानेचे, अशा ट्यूमर्समध्ये आपण काय करतो, की सर्जरी झाल्यानंतर जो फायनल हिस्टोपॅथ रिपोर्ट येतो, त्याचा अभ्यास करतो आणि अग्रेसिव्ह बायोलॉजी असेल, जर परत यायची शक्यता असेल, तर त्याच्यामध्ये आपण रेडिएशन देतो. ओके. तिसरं असतं, की त्याच्यानंतर कधी-कधी असं होतं, की पेशंट आपल्यापर्यंत पोहोचायला उशीर होतो, उशीर होतो. की आजार पसरलेला आहे, ठीक होऊ शकत नाही. पण पेशंटला वेदना असतील समजा किंवा मग बऱ्याचदा जखमा असतात, की ज्या भरत नाही किंवा बऱ्याचदा फ्रॅक्चरची रिस्क असते. अशा वेळेत पण आपण एक पॅलिएटिव्ह म्हणजे तकलीफ कमी करण्यासाठी, लाईफ वाढवण्यासाठी आणि क्वालिटी ऑफ लाईफ वाढवण्यासाठी म्हणून आपण रेडिएशन देतो. Okay. येस. So it is given for these 4 scenarios. येस. Okay. So sir, now let's come to your training. You हं, have done it from Tata Memorial. हं. टाटा मेमोरियल म्हणजे आपण बोलतो की म्हणजे इंडियात फर्स्ट टाईम जेव्हा आपण आपण कॅन्सरला ट्रीट करायला लागलो किंवा इट इज सिनॉनिमस विथ कॅन्सर ट्रीटमेंट्स. सो तिकडे नॉट ओन्ली जनरल स्टेटाचे बट असं सगळ्याच स्टेटाचे पेशंट्स असतात. यू हॅव सीन अ लॉट ऑफ पेन, यू हॅव सीन अ लॉट ऑफ अडवर्स रिॲक्शन्स. सो व्हॉट डू यू वॉन्ट टू टेल अबाउट दिस ट्रेनिंग अँड वाय स्पेसिफिकली रेडिएशन ऑन्कोलॉजी तुम्ही चूज केलं? तर 2 गोष्टी. आता एम-बी-बी-एसला असताना तरी तुम्हाला इतकं ब्रॉड नॉलेज नसतं खरं सांगायचं झालं तर. म्हणजे आय डिड माय एम-बी-बी-एस फ्रॉम बी-जे मेडिकल कॉलेज पुणे. तर तिथे काय असं खूप असं रेडिओथेरपी किंवा असं काही पोषक वातावरण त्याच्यासाठी नव्हतं. नव्हतं. समहाऊ आय अल्वेज लाइक्ड फिजिक्स. म्हणजे इव्हन ओके. 12वीला पण तुम्ही इफ यू वॉन्ट टू क्रॅक अ मेडिकल एंट्रन्स यू टू यू डू नीड टू फिजिक्स. हॅव गुड इन फिजिक्स. येस. तर मला नेहमी तो प्रश्न पडायचा, की आय वॉज गुड इन फिजिक्स, बट व्हेअर इज फिजिक्स इन एम-बी-बी-एस? तर पूर्ण म्हणजे एम-बी-बी-एसमध्ये तरी काय त्याचा आम्हाला फारसा काही गंध नव्हता. अनदर थिंग विच ॲक्चुअली फॅसिनेटेड मी वॉज द टेक्नॉलॉजी. म्हणजे मला नेहमी वाटायचं, की टेक्नॉलॉजीने आपल्याला हेल्थ केअरमध्ये नेहमी मदत होईल. लेट इट बी डायग्नोस्टिक, लेट इट बी थेरप्युटिक. सो धिस वॉज अ काइंड ऑफ ब्रांच विच वॉज अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ, की त्याच्यामध्ये फिजिक्स पण होतं, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीला पण वाव होता आणि ट्यूमर्स अल्वेज फॅसिनेटेड मी. तर मग ओके. हे सगळं जुळून आलं.
हुशारही होतो. देवाच्या दयेने मार्कही पडले आणि इट्स अ प्रिव्हिलेज टू बी एबल टू डू इट फ्रॉम द वन ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूट्स इन द वर्ल्ड. सो आय डोंट थिंक की काही बिग ब्रेनर होतं. म्हणजे द ब्रांच अँड द इन्स्टिट्यूट गिव्ह मी एव्हरीथिंग आय वॉन्टेड. दॅट्स हाऊ द डिसिजन वॉज मेड. बट सर एनी मेंटॉर और एनीबडी जे लाईफ चेंजिंग वाटलं तुम्हाला, की मग म्हणजे ह्या फील्डमध्ये जाणं एक गोष्ट आहे आणि ह्या फील्डला डे इन एंड डे आउट करणं, त्याच्यासाठी तुम्हाला इन्स्पिरेशन करणारं असं काही होतं एक आय थिंक मोमेंट? द बिगेस्ट इन्स्पिरेशन ऑल्वेज कम फ्रॉम द पेशंट्स. ओके. म्हणजे व्हेन आय स्टार्टेड सो मेनी पीपल ॲक्चुअली काय म्हणतात त्याला डिस्करेज्ड मी, अच्छा. की काय बाबा दिवसभर तुम्ही कॅन्सर पेशंट ट्रीट करणार आणि कसं राहील आणि डिपार्टमेंट विल बी ग्लूमी अँड ऑल. But somehow I was trained at a place where we took a lot of pride in what we do, and people were always there to go beyond their what was asked from them. म्हणजे even my ओके. consultants, all the mentors, म्हणजे जेही करायचे ते जीव लावून करायचे, मन लावून करायचे आणि इट वॉज लाईक अ सेक्रेट ड्युटी व्हॉट एव्हर वी कुड डू. ओके. तर त्याच्यामुळे असं कधी त्याचा त्रास वाटला नाही किंवा कष्ट वाटलं नाही. अँड मोर दॅन दॅट यू ग्रो विथ युअर पेशंट्स, आय स्टील से. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एक काल परवाचंच उदाहरण सांगतो. वन पेशंट आय हॅड ट्रीटेड 8 years बॅक. ही ओके. हॅड अ सीए टंग. 2 वर्षानंतर हिज सन हॅड अ सीए टंग. हो. ही वॉज 21 देन. देन ही केम टू मी. नाऊ आय ट्रीटेड हिम. आता त्या गोष्टीलाही 6 वर्ष झाले. येस्टरडे बोथ केम टू मी टुगेदर. सो अँड ओव्हर अ पिरियड ऑफ 6 years त्यांची सुद्धा ग्रोथ होत गेली. बट बरोबर. सच पेशंट वेन दे कम टू यू फॉर फॉलोअप लाईक 5 years, 10 years डाउन द लेन, बरोबर. दे रिअली गिव्ह यू होप आणि तेच तुम्हाला पुश करतात, की नो यू कॅन डू इट अँड व्हॉट एव्हर यू आर डुईंग इट इज गोइंग टू मेक अ डिफरन्स. सो आय थिंक दॅट इज इनफ. म्हणजे एव्हरी डे तुम्हाला काय लागतं दिवसभरामध्ये, सम इवन इफ वन गुड पेशंट कम्स अप फॉर फॉलोअप, येस. मी स्वतःला एकच सांगतो, इफ आय कॅन सेव्ह इवन अ सिंगल पर्सन, दॅट इज इनफ. आणि ॲक्चुअली वी एंड अप डुईंग मोर दॅन दॅट. सो सर इवन देर इज अ प्लेस लाईक टाटा इन हं, इंडिया, स्टिल कॅन्सरच्या बाबतीत लोकं काही इवन एज्युकेटेड पीपल हं, दे टेक दिस ऑल्टरनेटिव्ह मेथड्स, कसल्या पावडर्स घेतात, हे घेतात, देन दे आर लॉस्ट टू फॉलोअप, देन दे टर्न अप सडनली जेव्हा खूप डिसीज फ्लॉरिड झालेला असतो किंवा हं. खूप इन्क्रीज झालेला असतो. तर असे काही अनुभव आलेत का सर? सो इन माय प्रॅक्टिस मी सगळ्या अशक्य गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि मला वाटायचं या फक्त भारतातच होतात. अच्छा. सो व्हाईल मी माझं पूर्ण ट्रेनिंग वगैरे एम-डीत केलं टाटातनं, तर तिथे आम्ही सगळं बघितलं. ते कावडंग लावणारे पेशंट, अच्छा. काव युरिन घेणारे पेशंट किंवा व्हॉटएव्हर काहीतरी झाड-पाला, औषधी. काही लोकं अक्षरशः म्हणजे ते चटका घेणं, म्हणजे आदिवासी हो, भागात बघत अजूनही ती येस. आहे पद्धत. दे बर्न इट असं. और वी हॅव सीन की फॅमिली रिजेक्टिंग देअर ओन पार्टनर्स, की म्हणजे अच्छा. याला कॅन्सर झालं तर याला घरात नाही ठेवायचं. सो हो. आय हॅव सीन ऑल धिस काइंड ऑफ थिंग. आणि मला समहाऊ आपल्याला एक न्यूनगंड असतो. आपण भारतीय आहोत, आपण थोडे आपली कंट्री अजून डेव्हलपिंग आहे. डेव्हलपिंग आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी इथे असतील. आफ्टर माय एम-डी आय वेंट फॉर अ ब्रीफ ट्रेनिंग इन जर्मनी. ओके. तिथे गेलो, तिथेही लोकं तसेच काही-काही तिथेही भेटायचे. हू वेअर अच्छा. टेकिंग चायनीज मेडिसिन, हू वेअर टेकिंग सम अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स. सो इवन द स्टीव्ह जॉब्स, वन ऑफ द मोस्ट या इंटेलिजंट पर्सन्स 100%. इन द वर्ल्ड, ही येस. चोज फॉर अल्टरनेटिव्ह थेरपी. मला असं ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, इफ व्हेन आय रिफ्लेक्ट ओव्हर अ पिरियड ऑफ 10 years, इट्स लाइक somehow humans have a tendency to believe in magic and ओके. you can't change it. If you have children you will understand. जेव्हा मला 2 मुलं झाली, तेव्हा मला समजायला लागले, की त्यांना मॅजिकमध्ये खूप इंटरेस्ट आहे इंटरेस्ट आहे. और दॅट इज समथिंग विच दे गेट फॅसिनेटेड. सेकंड थिंग, एक हताश, हतबल माणूस काय करू शकतो? हां. तर समोर जेही ऑप्शन्स आहेत, जे त्याच्या बुद्धिमत्तेला त्याला योग्य वाटतं, तो त्याच्यानुसार ते निर्णय घेतो. सो प्रिव्हियसली आय यूज्ड टू गेट व्हेरी अँग्री ॲट पेशंट्स व्हेन दे यूज्ड टू चूज सच थिंग्स. नाऊ मोर दॅन अँगर, आय फील बॅड फॉर देम, की ओके. देवाने त्यांना चांगली बुद्धी दिली, तर त्यांचं भलं होऊ शकतं. सो मोर दॅन एनिथिंग गेटिंग अँग्री ऑर येलिंग, आय ट्राय टू काउन्सिल देम विथ बेस्ट ऑफ माय एबिलिटी, की आमच्या पुस्तकात हे लिहिलेलं आहे, नियम हे सांगतो, हे ऐकलं तर तुमचा फायदा होईल. अल्टिमेटली यू कॅन गाईड युअर पेशंट्स बट यू कॅनॉट चूज फॉर देम. या दे विल हॅव टू चूज फॉर देमसेल्फ. येस. पर से कमिंग टू द डॉक्टर हू इज ट्रीटिंग कॅन्सर, लाइक जसं तुम्ही म्हणालात, की असं वाटायचं, की घ्यायच्या आधी, की हे खूप ग्रुएलिंग फील्ड आहे किंवा डिप्रेस्ड फील्ड आहे. बट ट्रेनिंगसुद्धा इट इज लाइक डिफिकल्ट दॅन मोस्ट ऑफ द अदर फील्ड्स. सो तुम्हाला काही वाटतं का, की डज इट टेक अ टोल ऑन यू इमोशनली म्हणा किंवा फिजिकली म्हणा, व्हेन यू सी सच स्टोरीज और यू आर असोसिएटेड विथ सच काइंड ऑफ पेशंट्स? Yes. So being an oncologist is always an emotionally charged. You are part of a very emotionally charged team. ओके. So emotions are from this side to this side. Understood? अग्रेड. There is येस. no मिडल middle मिडल line. ग्राउंड. Okay. या.
So, but over a period of time, you get used to it. That will again, I will tell. It's not easy. I'm ओके. still getting used to it. बट सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की सगळ्यात इफ आय टेल की मोर दॅन ट्रेनिंग इट इज हाऊ यू कम्युनिकेट टू द पेशंट, ते सगळ्यात जास्त गरजेचं आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी, ट्यूमर अँड एव्हरीथिंग कम्स लेटर. ओके. फर्स्ट ओके. ऑफ ऑल यू नीड टू काउन्सिल द विलेज. म्हणजे जे पण पेशंटच्या आजूबाजूचे आलेत त्यांची पहिली समजूत काढायला लागेल. देअर इज स्टिल होप, वी नीड टू डू समथिंग. Then you need to counsel the partner or the immediate relatives, and then ओके. comes the patient. ओके. कारण इट्स अ टीम एफर्ट. मी किती जरी काही सांगितलं की एवढं रेडिएशन घ्यायचं आहे आपल्याला, हे औषधं लागतील, हे लागतील, अनलेस एव्हरीबडी इज ऑन बोर्ड, इट्स नॉट गोइंग टू हॅपन. ओके. ठीक आहे. तर हे बाकी याच्यापेक्षा मला वेगळं वाटलं. दुसरी गोष्ट, एक बाकी ब्रांचेसपेक्षा वेगळं काय आहे, इट्स अ टीम एफर्ट. मी जे सुरुवातीला म्हटलो, की म्हणजे मी किती जरी चांगला असेल, तरी सोबत एक कॅपेबल आणि चांगला मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट असणं, एक चांगला रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट असणं, एक सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट असणं, गुड पॅथॉलॉजी, गुड रेडिओलॉजी, हे सगळं जेव्हा जोडून येतं, त्यावेळी रिझल्ट चांगले येतात. आणि तिसरी गोष्ट, चॅलेंज सगळ्यात जास्त मी तर काय म्हणेल, की मोर दॅन एनिथिंग इट इज द स्केल ॲट विच यू नीड टू वर्क. तर ते थोडंसं आपल्याला इंडियामध्ये अजून जितकं चांगलं बेटर करता येईल. ही जी पण फॅसिलिटीज आपल्याकडे आहे, द मोर वी आर एबल टू मेक इट ॲक्सेसेबल, तर त्याचा जर आपल्याला ॲक्सेस चांगला झाला, आणखी लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता यायला लागलं, तर त्याच्याने ओव्हरऑल पेशंटचं सर्व्हायव्हल पण वाढणार. हे जे पण मिसकन्सेप्शन आहे ते आपोआप कमी होणार. कारण आता टिपिकली व्हॉट वी डू, आपण सगळेच कॅन्सर हो. सर्व्हायव्हर वीक्स वगैरे करतो. करतो. त्याच्याने खूप फायदा होतो. कारण ओके. पेशंटला बऱ्याचदा कसं असतं, की अशी अपेक्षा असते, की या ट्रीटमेंटनंतर मी वाचेल की नाही वाचेल किंवा काय होईल. बरोबर. जेव्हा त्यांचाच कोणता तरी भाऊ, बहीण त्यांना आधार देतं, की दिस इज ट्रीटेबल, क्युरेबल, त्यावेळी जो येणारा इम्पॅक्ट असतो, तो खूप छान असतो. आणि त्याच्यानंतर मग कम्फर्ट, कंप्लायन्स बाकी पेशंटचा असतो, तो पण खूप बेटर असतो. व्हॉट आय टेक फ्रॉम दिस इज की काउन्सिलिंग टू द विलेज इज मोर एसेन्शियल. या. अँड बट देन ते एवढं सगळं काउन्सिलिंग करताना जेव्हा त्यांचे प्रश्न वगैरे असतात, आपल्याला कधी इमोशनल व्हायला होतं का सर? म्हणजे तुम्हाला असं कधी फील होतं का, अरे मी काय म्हणजे किती आता मी किती ड्रेन आउट झालो इमोशनली ह्यांना समजवताना? See, that's always going to be there. So, when I completed my internship and when I joined Tata Memorial Hospital, जेव्हा मी सुरुवातीला JR1, JR2 असतो आपण, वी आर व्हेरी मेकॅनिकल. येस. ॲज मीन म्हणजे डू ॲज जेवढं सेड, सांगितलं जेवढं येस. सांगितलं तेवढं करा. रेअरली वी यूज टू गो बियॉन्ड व्हॉट वी वेअर टोल्ड. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, ॲज आय सेड, युअर पेशंट्स पुश यू. ओके. मग ते तुम्हाला परत, 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 परत त्यांचे जनरल काय प्रॉब्लेम आहे, जनरल काय हं. क्वेश्चन्स आहेत, ते तुम्हाला कळायला लागतात. देन इट बिकम्स ईझी. सो यू कॅन actually see a patient and decide that what kind of counseling this particular patient is going to need, and that त्या हिशोबाने आपल्याला चालायला लागतं. सो इट इज इमोशनली ड्रेनिंग, आय मस्ट से येस, येस. बट इट इज पार्ट ऑफ माय जॉब. दुसरी गोष्ट, द गिल्ट इफ द पेशंट डज नॉट कम्प्लीट द ट्रीटमेंट इज मच मोर अच्छा. दॅन द गिल्ट ऑफ गेटिंग स्ट्रेस्ड आउट ऑफ दिस. ठीक आहे. ओके. सो इफ पेशंट इज कमिंग टू मी फॉर ट्रीटमेंट, द तुमच्यासाठी तो 20वा पेशंट पण असू शकतो. येस. बिफोर दिस पॉडकास्ट आय सॉ 20 पेशंट्स इन द ओपीडी. ओके. पण त्यांच्यासाठी कदाचित मी पहिला डॉक्टर असतो त्या दिवसाचा. अँड हां. इट डिपेंड्स ऑन हाऊ आय एक्सप्लेन टू देम. त्यांचं पूर्ण लाईफ त्याच्यावर डिपेंड करतं. सो इफ ट्रू. आय हाईड बिहाइंड द कर्टन दॅट आय एम टायर्ड अँड ट्रेन्ड, इट इज नॉट फेअर टू देम. सो त्याच्यामुळे किती दिवस खराब असू दे, काय असू दे, समहाऊ आय हॅव ट्रेन्ड माय माइंड, इट्स ओके. ओके. It will just take 5 more minutes, but it will add many years to the patient who is next to me. So I tend to be calm. Sometimes माझा पण फ्यूज उडतो, but it हो. is never due to random things. ओके. It is due to the patient not taking treatment seriously. व्हेन वी आर टॉकिंग अबाउट काउन्सिलिंग इन द फ्लो, हं. देअर विल कम अ टाईम असे आले असणार तुमच्या लाईफमध्ये इन्सिडेन्सेस जेव्हा तुम्हाला माहिती होतं की तुम्ही आता बॅड न्यूजच देणार आहात. Okay. सो इज देअर अ प्रोसेस ऑफ गिव्हिंग द बॅड न्यूज ऑर ब्रेकिंग इट आउट टू द पेशंट, और मे बी जो तुमच्याशी आता इतके महिन्यावर कनेक्टेड आहे, हं, एक सॉर्ट ऑफ अटॅचमेंट झालेली असते, त्यांना हे बॅड न्यूज देताना काही प्रोसेस असतो जो फॉलो केला जातो? Okay. First of all, by the time patient come to me, आता आजचं इंटरनेटचं जग आहे. हं. काही रिपोर्ट असतात, पेशंट स्वतःचा R&D करून थोडंफार तरी आलेले असतातच. ठीक आहे. बरोबर. सो पहिली गोष्ट, आम्ही म्हणजे व्हेन आय ट्राय टू काउन्सिल, आय ट्राय टू अंडरस्टँड हाऊ मच दे नो. मेनी अच्छा. टाइम्स एक जनरल फिजिशियननी बघून ॲटलिस्ट निदान सांगितलेलं असतं, हो. किंवा पेशंट समजा ऑलरेडी माझ्याकडनं कोणीतरी एक मेडिकल ऑन्कॉलॉजिस्टने बघितलेलं आहे, सर्जनने बघितलेलं आहे. सो बेसिकली दे नो फ्यू ओके. थिंग्स. ओके. ओके. दुसरा प्रश्न असा असतो माझा त्यांच्याकडे, की बाबा तुम्हाला ट्रीटमेंटबद्दल किंवा ट्रीटमेंटकडून काय अपेक्षा आहे?
सो ही मी खूप नंतर शिकलो प्रॅक्टिसमध्ये. प्रिव्हियसली आय यूज्ड टू हॅव माय फिक्स स्क्रिप्ट की हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे. पण पेशंटच्या अपेक्षा खूप वेगळ्या असतात काउन्सिलिंगकडून. सो इट्स अनलेस यू अंडरस्टँड व्हॉट दे वॉन्ट टू लिसन, तुम्ही त्यांचं काउन्सिलिंग करू नाही शकत. सो ओके, सेकंड गोष्ट आम्ही विचारतो की तुम्हाला ट्रीटमेंटकडून काय अपेक्षा आहे? ओके. तिसरी गोष्ट असते की हाऊ तुम्ही किती जाणू इच्छिता? म्हणजे हाऊ मच डू यू रिअली वॉन्ट टू नो? या ओके, आणि त्याच्यानंतर काउन्सिलिंग सुरू करतो. ओके. ओके. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक पेशंट आलेला जेव्हा मी जस्ट माझी नवीन प्रॅक्टिस सुरू केली. पेशंट हॅड अ ब्रेन मेट्स. अच्छा. ओके. तर मग येस, त्यांना ब्रेन मेट्सच्या पेशंटला आम्ही टिपिकली सगळं सांगतो की तुमचं न्यूरो कॉग्निशनमध्ये काय फरक पडेल, येस. व्हॉट विल बी साइड इफेक्ट्स आणि इफेक्ट्स. हे सगळं व्हॉट विल बी सर्व्हायव्हल अँड ऑल. हे सगळं झालं. पेशंटला विचारलं, "तुम्हाला अजून काय विचारायचं आहे का?" ते म्हणे, "सर मला याच्याशी काही घेणं-देणं नाही. मला फक्त 2 प्रश्न आहेत, हां. की मी शेवटपर्यंत माझ्या फॅमिलीतल्या सगळ्यांना ओळखू शकेल का? ठीक ओके. आहे. येस. आणि शेवटपर्यंत मी हे जग बघू शकेल का?" सो देन त्या दिवसापासून मी कधी स्वतःहून स्वतःचं शहाणपण पेशंटला नाही. हां. सो व्हॉट दे वॉन्ट टू नो दॅट इज मोर इम्पोर्टंट. ठीक आहे. ओके. सेकंड गोष्ट कशी असते, मी हे म्हणत नाही की आपण खोटं बोललं पाहिजे. ठीक आहे. राइट. बट एक वेळ आपण मनाची तयारी करून घेताना होप पण द्यायचं असतं. अंडरस्टूड? ओके. फॉर एक्झाम्पल फॉर द सेम पेशंट वी नो दॅट हिज लाईफ इज गोइंग टू बी लिमिटेड. बट आपल्याला त्याचसोबत की हाऊ वी कॅन मेक इट बेटर त्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे टिपिकली. सो मेनी टाइम्स पेशंट कम टू अस इन अ लेट स्टेज, एंड स्टेज. स्टेज. या. मग त्यावेळी आपला फोकस हाऊ पेशंट ऑर फॅमिली कॅन स्पेंड मॅक्सिमम टाईम टुगेदर. हॉस्पिटलच्या चकरा घालण्यापेक्षा घरी एकमेकांसोबत ते जास्त वेळ कसा घालवू शकतील? आत्ता त्रास काय आहे? त्या त्रासावर आपण फोकस केलं पाहिजे रॅदर इन्क्रीजिंग द लॉन्जिव्हिटी. ओके. ज्याला आपण क्वालिटी ऑफ लाईफ वॉक म्हणतो. बरोबर. तर ह्या पद्धतीचं काउन्सिलिंग आणि एक रॅशनल अपेक्षा ट्रीटमेंटकडनं काय असतील ते सेम पेजवर असणं गरजेचं आहे. सो ओके. बिफोर आय स्टार्ट ऑर ॲडवाइस एनी काइंड ऑफ थेरपी, आय ऑल्वेज आस्क की तुमची अपेक्षा काय आहे? धिस इज व्हॉट वी कॅन डिलिव्हर. इफ यू आर ऑन द सेम पेज, देन वी कॅन गो अहेड. गो अहेड. सी अनफॉर्च्युनेटली ऑर फॉर्च्युनेटली समटाईम्स मॅजिक डू हॅपन. अच्छा. होतं. होतं. जादुई रिपोर्ट येतो किंवा खूप छान होतं. बट इन डे 1 काउन्सिलिंग यू कॅनॉट प्रेडिक्ट गिव्ह द येस. मॅजिकल एक्सप्लेनेशन टू एव्हरीबडी. येस. ठीक आहे. सो रिअलिस्टिक एक्सप्लेनेशन इज द की टू अ गुड डॉक्टर पेशंट रिलेशनशिप. जेव्हा असे काही पेशंट्स येतात जे चूज करतात, की सर ठीक आहे म्हणजे मला आता कळालंय की यू आर ब्रेकिंग द बॅड न्यूज टू मी, बट आर देअर एनी अग्रेसिव्ह ऑप्शन्स व्हिच मे एक्सटेंड माय लाईफ? आय एम नॉट बॉदर्ड सो मच अबाउट द क्वालिटी, बट आय वॉन्ट अन लॉन्जिव्हिटी ऑफ माय लाईफ. मग तसं काही असतं का सर? तुम्ही स्वतःहून काही ॲडवाईस करता का तुम्ही स्वतःच त्यावेळेस पेशंटला समजवता की नाही क्वालिटी बेटर असली पाहिजे? ऑर आर देअर एनी इवन हायर ट्रीटमेंट ऑप्शन्स टू इन्क्रीज द लॉन्जिव्हिटी पर से, बट देन देअर वोंट बी अ गुड क्वालिटी? ठीक आहे. आता याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. सो देअर आर ऑल्वेज ऑप्शन्स. म्हणजे येस. अगदी तुम्ही पेशंट आय-सी-यूमध्ये पण आहे. हो. तर व्हेंटिलेटर किती दिवस तुम्हाला ताणायचं हे दॅट इज ऑल्सो अ कॉल. डिसिजन घ्यायला. बरोबर. सो अल्टिमेटली यू कॅन इन्क्रीज द लाईफ, बट देअर इज ऑल्वेज अ कॉस्ट इन्व्हॉल्व्ड. ओके. कॉस्ट इन टर्म्स ऑफ सफरिंग अँड कॉस्ट इन टर्म्स ऑफ कॉस्ट ऑफ ट्रीटमेंट. या. ओके. मॉनिटरी सो कॉस्ट. व्हेनेव्हर वी एक्सप्लेन टू अ पेशंट, वी एक्सप्लेन की हे दीज आर ऑल ऑप्शन्स अवेलेबल. दिस विल कॉस्ट यू दिस, दिस विल कॉस्ट यू धिस. जे पण असतील ते तुमचे 3-4 ऑप्शन्स. अँड मोस्ट ऑफ द टाइम्स वी लेट पेशंट टेक अ कॉल. हाऊ ओके. अग्रेसिव्ह दे वॉन्ट टू गो. ओके. ओके. बिकॉज अगेन प्रत्येकाच्या लाईफकडच्या अपेक्षा वेगळ्या असतात. आय विल गिव्ह छान. यू अ सिंपल एक्झाम्पल. आणि समटाईम्स बाउन्सर कम्स टू यू ऑल्सो. फॉर एक्झाम्पल एक 5-6 वर्षा अगोदर एक टाटा हॉस्पिटलमधून एक ब्रेस्ट कॅन्सरची लेडी आमच्याकडे ट्रीटमेंटसाठी आली. क्वाईट पुअर फॅमिली. शी हॅड आणि आम्ही जेव्हा प्लॅनिंग वगैरे केलं तिला एक स्केलेटल मेड निघालं बोनमध्ये. ओके. सो वी टिपिकली एक्सप्लेन दॅट नाव it's a metastatic disease, we cannot cure it, but we will try to do some SBRT, we'll give local RT also, we will see how it goes. Somehow that lady survived. 3-4 वर्षानंतर ती परत आली. She came back with a kid. ओके. So मधल्या काळात तेही झालं. So things are like that. She ओके. again came back with another lesion in the spine. स्पाइन. We again explain the same thing. Now it's a metastatic disease, this, that. ओके. We still treated. She again came back after 2 years. So it's like almost 8-9 years she is pulling on. ओके. सो Understood? व्हिच वाज नॉट एक्सपेक्टेड. हां. हां. सो द बॉटम लाईन इज की व्हॉटेव्हर बेस्ट वी कॅन डू, वी स्टिल नीड टू डू ऑर ओके. वी नीड टू एक्सप्लेन. हेच आपण जर समजा अपफ्रंट रिजेक्ट करून टाकलं तर ती पॉसिबिलिटीच निघून जाते. सो ओके. मी सुरुवातीला जे म्हटलो, वी कॅनॉट चूज फॉर पेशंट्स. ॲज अ पेशंट डॉक्टर ॲक्टर. वी नीड टू एक्सप्लेन
की हे तुमचे 3-4 ऑप्शन्स आहेत. हे आहे. यातलं तुम्हाला काय योग्य वाटतं त्याच्यानुसार आपण पुढे जाऊ. ओके. देअर आर रेअर इन्सिडेंसेस व्हेन पेशंट वॉन्ट यू टू टेक डिसिजन. पण मग त्यावेळी फक्त हे ट्यूमरच नाही, बाकी फॅमिली फॅक्टर्स काय आहे, ते पण आपल्याला विचार करायला लागतो. आलं लक्षामध्ये? अच्छा. फॉर एक्झाम्पल, मेनी टाईम्स देअर आर एल्डरली लेडीज, येस. ठीक आहे, की ज्यांच्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की मुलगा म्हणेल तसं किंवा मग सून म्हणेल तसं. तसं. त्या बाईला कोणी विचारतच नाही. मग हळूच विचारलं की ते सांगतात की त्यांची इच्छा काय आहे. ओके. ते इट बिकम्स इट्स द ओनस इज ऑन यू टू कम्युनिकेट टू द रेस्ट ऑफ द फॅमिली. पेशंट वॉन्ट दिस. ओके. 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 रिसेंटली आय एन्काउंटर्ड वन लेडी की ज्याच्यात पूर्ण फॅमिली वाजल्या की नाही एमआरएम करा, एमआरएम करा, एमआरएम करा. अच्छा. अँड दॅट लेडी ॲक्चुअली वॉन्टेड अ ब्रेस्ट प्रिझर्वेशन. सो Russian. वेन आय ओके. वेंट टू चेक हर शी सेड की सांगा जरा समजून. सो समजून सांगा. सो इन इंडिया थिंग्स आर लिटल बिट ट्रिकी. ओके. In West, insurance pays and the doctors decide. येस. पेशंट हॅज व्हेरी लिटल टू से, से. की जे पण डॉक्टर म्हणतात ते योग्य आणि इन्शुरन्सनी कन्फर्म केलं तर झालं. हिअर पेशंट व्हॉइस इज अगेन इम्पॉर्टंट अँड मेनी टाइम्स मोर दॅन दॅट व्हॉट द फॅमिली अँड ओव्हरऑल सोशल नेटवर्क इज, त्याच्यावरती पण खूप गोष्टी डिपेंड करतात. डिफरंट पर्स्पेक्टिव्ह आहे की पेशंट्स ऑल्सो टेल बट दे आर नॉट एबल टू कन्वे इट टू द फॅमिली येस पर्सन. येस. You are practicing in Dombivli and Thane. Hmm. So we are near Mumbai, but Hmm. not Mumbai yet. Hmm. But तरी सुद्धा there are sci-fi technologies आणि radiotherapy is a very little known thing. Hmm. So आता VMAT आहे, IGRT आहे. These are all the new things which are coming. Additionally AI governed machines येणार. Okay. So where do you see the technology going in next 5-10 years? यू बिंग अन आर्टिस्टिक पर्सन, आय विल एक्सप्लेन यू इन दॅट वे. आता जेव्हा सगळ्यात पहिली चित्रकला सुरू झाली, हा. कधीतरी आपण आता मी मागे इकडे भीमबेटका म्हणून जागा आहे ओके. एक भोपाळ जवळ, तिथे गेलेलो. तर टिपिकली तिथे जे पेंटिंग असायची इट यूज टू बी अ 2D पेंटिंग. ओके. आलं लक्षामध्ये? Yes. म्हणजे किंवा आपली जी छोटी फ्लॅट मुलं अशी काढतात काढतात ते तशी. फ्लॅट. ओके. बरोबर. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम त्याच्यामध्ये इव्होल्युशन होऊन 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 आता आपल्याकडे 3D पेंटिंग्स यायला लागले, चांगल्या चित्रकृती यायला लागल्या. सेम थिंग ऑर सेम काइंड ऑफ इव्होल्युशन इज हॅपनिंग विथ रेडिओथेरपी. ओके. आलं लक्षामध्ये? गॉट सो इट. रेडिएशन इज बेसिकली वन ऑफ द ट्रीटमेंट, की बाबा पहिले उपकरणाचा शोध लागला, मग आपण विचार केला याचं करायचं काय. म्हणजे ज्या वर्षी एक्सरेचा शोध लागला त्याच्या पुढच्या वर्षापासून त्याचा कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी वापर सुरू झाला. बरोबर. मग विचार केला गेला की हे खरंच काम करेल की नाही किंवा त्याचा डोस किती पाहिजे किंवा काय. अंडरस्टूड? या. बिकॉज वी वेअर दॅट डेस्परेट इन दॅट सिच्युएशन की सिच्युएशन. बाबा दुसरं तर काही नाही, हे काम करते का बघू. सो इनिशियली जेव्हा ब्रेस्ट कॅन्सरची वगैरे ट्रीटमेंट किंवा कोणत्याही कॅन्सरची ट्रीटमेंट व्हायची, इट यूज टू बी जस्ट लाईक सिम्पल एक्सरेचं मशीन लावून द्यायचो आपण, हो. जितकं चालेल तितकं चालेल. चालेल. त्याच्यानंतर असं लक्षात आलं की सिम्पल जे एक्सरेचं मशीन आहे ते सुपरफिशियल ट्युमर्समध्येच काम करतंय, डीप जात नाहीये. हो. म्हणून मग ते आपण ऑर्थोगोनलवरती गेलो. केलं. येस. त्याच्यानंतर असं लक्षात आलं अरे हे पण नाही जमत आहे. मग त्याच्यानंतर तोपर्यंत रेडिओ ॲक्टिव्हिटीचा शोध वगैरे जसा पुढे गेला तसं सीसीएम मशीन, कोबाल्ट मशीन ह्या मशीन्स आल्या. ठीक आहे. ओके. द प्रॉब्लेम विथ दोज काइंड ऑफ मशीन्स किंवा आजही कुठे सरकारी दवाखान्यांमध्ये किंवा जुन्या ठिकाणी तशा जुन्या मशीन्स हो, आहेत. कोबाल्ट असतं. बरोबर. दे आर इफेक्टिव्ह, चुकीच्या नाही आहेत. बट यू कॅनॉट मॉड्युलेट इट. म्हणजे त्याच्यावरती Okay. तुम्हाला ती रेडिओ ॲक्टिव्हिटीज अँड इंट्रिन्सिक प्रॉपर्टी. तर Yeah. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची बीम कमी जास्त करता येत नाही किंवा कुठून कुठपर्यंत तो डोस जाईल ना जाईल हे नाही ठरवता येत. Okay. आणि जुन्या काळी आजपासून 20 वर्ष 30 वर्ष अगोदर काय व्हायचं की थोडक्यात जिथे हवा तिथे पण डोस जायचा, जिथे नको तिथे पण डोस जायचा. फॉर एक्झाम्पल मला हेडनेकला रेडिएशन द्यायचं, तर एक सपाट इथून इथपर्यंत पूर्ण एरियामध्ये रेडिएशन जायचं. येस. मग त्याच्यात व्हायचं कसं, जिथे नको तिथेही गेलं की त्याचे पण साईड इफेक्ट होणार. होणार. हां? बरोबर. छाले येणं, चव न लागणं, गिळायला त्रास येणं, स्किनला बर्न्स होणं, हे सगळं खूप कॉमन होतं. ओके. जे तुम्ही सुरुवातीला म्हटले की लोकांना भीती वाटते, त्याचं पण तेच कारण आहे. बिकॉज इट वॉज अ टॉक्सिक थेरपी फ्यू इयर्स अगो आणि ओके. अजूनही तो रेफरन्स तसाच असतो. ठीक आहे. ओके. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम झालं कसं की आपल्याकडे बेटर टेक्नॉलॉजी आली. म्हणजे आता मोस्ट ऑफ द बिग हॉस्पिटल्स किंवा कॉर्पोरेट हॉस्पिटल्स दे हॅव अ लिनियर ॲक्सिलेटर. Yeah. आता लिनियर ॲक्सिलेटर मशीनची ब्युटी काय आहे की रॅदर दॅन डुईंग अन इम्पेरिकल ट्रीटमेंट, आपण प्रत्येक पेशंटचा एक सिटी स्कॅन घेतो. त्या सिटी स्कॅनवरती आम्हाला एक ॲज अ डॉक्टर, ॲज रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट माझा जॉब आहे की डिलिनेट करायचं की करायचं. बाबा रे हे ट्यूमर आहे. ॲट द सेम टाईम नॉर्मल टिश्यू मला वाचवता येतो की समजा हा गळ्याचा कॅन्सर आहे, तर हा इथे हा ट्यूमर आहे, ही पॅरोटिड ग्लँड आहे, हिला डोस जायला नको, पाठीच्या मणक्याला डोस जायला नको. सो दिस कंटुरिंग इज पॉसिबल. ठीक आहे. ओके. आणि यू कॅन डू डिफरन्शियल डोसिंग की म्हणजे ह्या एरियाला जास्त डोस हवा, या या एरियाला एरियाला कमी कमी dose. डोस द्यावा. याच्याने काय होणार, तुमचं ट्यूमर कंट्रोल प्रोबॅबिलिटी वाढते, Yes. साईड इफेक्ट कमी होतात, कमी होतात. पेशंट ट्रीटमेंट पूर्ण करण्याची शक्यता वाढते वाढते. आणि ओव्हरऑलच आयुर्मान वाढतं. ओके. आलं लक्षात? येस. सो धिस पर्टिक्युलर काइंड ऑफ थेरपी जी असतं आपण ते एक मिनिमम एक 3D CRT पासून आपण चालू करतो.
आय-एम-आर-टीमध्ये 3D CRT म्हणजे काय, की बीम जी असते रेडिएशनची ती ते ट्यूमरचा चुकीचं. शेप घेते. ओके. आय-एम-आर-टीमध्ये आपल्याला त्याची तीव्रता कमी जास्त करता येते. आता याच्यातही परत कसा चॅलेंज व्हायचा, की समजा मी आज रेडिएशनची ट्रीटमेंट सुरू केली. सुरुवातीला मी सांगितलं, की ट्रीटमेंट 1.5 महिना चालते. पण 1.5 महिना ट्यूमर तर तसा काही राहणार नाही. हो. साईज बदलेल, बदलेल, कधी पेशंटमध्ये चेंजेस शुभतेजन. होतील. त्याच्यामुळे मग शोध लागला IGRTचा. व्हॉट वी कॉल्ड एज इमेज गाइडेड रेडिओथेरपी. येस. आलं लक्षामध्ये? येस सर. फॉर एक्झाम्पल आपण पहिले फोटो घ्यायचो. हां, या. तर त्या फोटोमध्ये आपल्याला काही क्लिअर दिसायचं नाही. हो. पण आता मोबाईलमध्ये फोटो घेताना आपल्याला दिसतंय, की आपला फोटो कसा येणार आहे. ट्रू. सो IGRT इज नथिंग बट दॅट, की ओके. आपण प्रत्येक वेळी रेडिएशन देण्याअगोदर पण एक मशीनवरती आपण एक सीटी घेऊन बघतो. त्याला ओके. पहिल्या दिवशी केलेल्या सीटी स्कोपत मॅच करतो आणि मग ट्रीटमेंट डिलिव्हर करतो. ओके. त्याच्यामुळे तुमच्या ट्रीटमेंटची ॲक्युरसी म्हणजे जिथे हवं तिथे जाणार आणि प्रिसिजन म्हणजे रोज चांगली ट्रीटमेंट होणार. हे ओके. वाढलं. त्याच्यामुळे तुम्हाला जो टार्गेटला जाणारा डोस आहे, तो आणखी लिमिट करता आला, की फक्त एवढ्या एरियातच डोस यायला हवा. मार्जिन्स कमी करता आले, ज्याच्याने साइड इफेक्ट अजून कमी झाले. कमी झाले. आता याच्यापुढे नंतर प्रॉब्लेम काय व्हायला लागली, की आता ओव्हरऑल एक आय-एम-आर-टी म्हणा किंवा IGRT हं, ट्रीटमेंट हं. म्हणा, याला एक 15 मिनिट 20 मिनिटापर्यंतचा वेळ लागतो पेशंटला ट्रीटमेंटला. बऱ्याचदा पेशंट किंवा छोटे बच्चू असतात, कोणाला ब्रीथिंग डिफिकल्टी असते, ट्रकिओस्टोमी असते. असे पेशंट 20-1 मिनिट मशीनवर झोपायला कम्फर्टेबल कम्फर्टेबल नसायचे. नसतं. किंवा एल्डरलीजला बरेचदा ब्लॅडर कॉन्टिनन्स किंवा हा प्रॉब्लेम व्हायचा, की व्हायचं. सूज धरली जात नाही, तर काय करणार? मग याच्यामुळे मग टेक्नॉलॉजिकल नेक्स्ट जी ॲडव्हान्स आली, ज्याला आपण व्हीमॅट म्हणतो, ज्याच्यात येस. व्हॉल्यूमेट्रिक आर्क थेरपी म्हणजे ज्याच्यामध्ये 1 किंवा 2 वेळा मशीन पूर्ण रोटेट करते आणि ट्रीटमेंट होऊन जाते. विथिन सेकंड्स. येस. तर ओके. याच्याने 2 गोष्टींचा फायदा झाला. पहिला फायदा पेशंटचा झाला, कारण ओव्हरऑल त्यांचा कम्फर्ट कंप्लायन्स वाढलं आणि दुसरा फायदा हा झाला, की वी कॅन केटर मोर अँड मोर पेशंट्स ऑन वन मशीन. ओके. आलं लक्षामध्ये, तुमचं येस. थ्रूपुट वाढलं. या. ठीक आहे. आता तुम्ही मेन्शन नाही केलं, पण अजून 1-2 गोष्टी आणखी ज्या नवीन असतात ते सांगतो, की फॉर एक्झाम्पल रेडिओ सर्जरी. आता जुन्या ओके. काळी कसं व्हायचं, की ब्रेनमध्ये डीप सेटेड एखादं लिजन असेल, हां. तर ते सर्जनला वाटत असेल, की ऑपरेबल नाही, तर नाही. आपण करणार काय त्याच्यामध्ये? तर त्याच्यासाठी मग एक आता आणखी अल्टरनेटिव्ह असतं, की त्याच्यामध्ये आपण खूप हाय डोस ऑफ रेडिएशन 1 ते 5 रेडिएशनमध्ये आपण तिथे देतो आणि त्या गाठीला ओके. आपण आतल्या आत तिथे इनॅक्टिव्ह करून टाकतो. सो ओके. दॅट इज व्हॉट वी कॉल्ड एज रेडिओ सर्जरी. सर्जरी. तसंच बॉडीवर दुसरे कुठे असेल लिजन, स्केलेटल मेट्स असतील किंवा लंगमध्ये कुठे लिजन असेल, प्रोस्टेटमध्ये असेल, त्याच्यातही सिमिलरली तुम्ही 5-1 रेडिएशनपर्यंत देऊन तो आजार थोपवू शकता. त्याला ओके. आपण स्टेरियोटॅक्टिक बॉडी रेडिओथेरपी म्हणतो. आणि ब्रेकीथेरपी एक असतं. या. आता ओके. हे जे मी मोस्टली रेडिएशन बोललो ते जे बाहेरनं देतो आपण. येस. काही ट्यूमर्स असे असतात, की एक पर्टिक्युलर लिमिट नंतर आपल्याला बाहेरून डोस देता येत नाही. यू हॅव टू गो सर्व्हायकल विथ कॅन्सर, कन्सर्न. एंडोमेट्रियल कॅन्सर. कारण पुढे ब्लॅडर आणि रेक्टमचे टॉलरन्सेस क्रॉस होतात. अच्छा. अशा केसमध्ये आपण ट्यूमरच्या जवळ जाऊन त्यांना रेडिएशनच्या सोर्सने आपण ट्रीटमेंट करतो. जस्ट लाइक तुम्ही जसं TVS करता करतात तसं. ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी, सोनोग्राफी. येस. तसेच ते प्रोब आपण ट्यूमरच्या जवळ जाऊन त्यांना ट्रीटमेंट आपण डिलिव्हर करतो. ओके. होतंय कसं ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम वी कॅन नाऊ डिलिनेट द ट्यूमर बेटर म्हणजे कुठे आजार आहे ते आपल्याला बेटर कळतंय. जसं रेडिओ डायग्नोसिस इम्प्रूव्ह झालं, तसं रेडिओथेरपी आपोआप इम्प्रूव्ह झालं. सो वी कॅन ॲक्चुअली डिलिनेट बेटर. We can tell machine what to treat, what not to treat. Third thing, you can chase how our treatment is going on. ओके. And fourth thing, which is more important, we are much more efficient in delivering what we wanted to. याच्यामुळे ओव्हरऑल जो पेशंटचा क्वालिटी ऑफ लाईफ आहे तो बेटर चाललाय आणि जो ओव्हरऑल एक्सपिरियन्स जो जुन्या काळी असायचा, बर्न, साइड बर्न्स इफेक्ट, टॉक्सिसिटी, दॅट हॅज गॉन सिग्निफिकंटली डाऊन. एंड देन सर द रोल ऑफ एआय बट व्हॉट शुड एआय ब्रिंग इन फ्युचर म्हणजे तुम्हाला काय वाटतं अजून काय यायला पाहिजे? सो 2-3 गोष्टी. आता जुन्या काळी कसं व्हायचं, की समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही बरेचसे ओरोफॅरेंजियल कॅन्सर्स वगैरे बघितले असतील, की हं. ज्याच्यामध्ये टिपिकली मोठे-मोठे लिम्फ नोड्स बाहेर वगैरे असे असतात. येस. आता अशा प्रकारच्या केसमध्ये काय करायला लागायचं आम्हाला, की आम्हाला एक पर्टिक्युलर टाईमलाईन नंतर परत एकदा स्कॅन करून मग गाठ कमी झाली तर परत प्लॅन करून मग ट्रीटमेंट करायला लागायची. नाऊ विथ एआय ऑर विथ बेटर प्लॅनिंग सॉफ्टवेअर होतंय कसं, की आता समजा आम्ही एखाद्या पेशंटची ट्रीटमेंट चालू आहे. तर रोज आम्ही एक स्कॅन करून त्याला चेक करतो. विथ हो. एआय द कंटूर्स ऑटोमॅटिकली गेट मेनी टाइम्स मॉडिफाईड. ओके. आलं लक्षात. म्हणजे ओके. पेशंट जसा श्रिंक होतो, तसा आमचा प्लॅन ऑटोमॅटिक चेंज होतो आणि हं. त्याच्याने आपल्याला ट्रीटमेंटमध्ये मदत होते. ठीक आहे. ओके. सो देअर आर फ्यू थिंग्स विच वेअर प्रिव्हियसली मॅन्युअल, नाऊ वी कॅन ऑटोमेट देम. दुसरी गोष्ट मी जे सुरुवातीला तुम्हाला जे IMRT वगैरे जे सांगितलं, आता एआय वगैरे आता जरी बजमध्ये आलेलं असेल तरी इट्स नॉट अ न्यू थिंग. हां. इवन IMRT वर्क्स ऑन द सिमिलर सिमिलर प्रिन्सिपल दॅट वी प्रिन्सिपल्स. येस. गिव्ह सिस्टम पर्टिक्युलर टार्गेट्स, की इथे इतका डोस हवा, इथे नको अँड इट इज द सिस्टम विच इज कमिंग अप विथ अ प्लॅन. सो ओके. आपल्याला Googleवरती किंवा सर्च करणाऱ्यामध्ये जरी एआय नवीन दिसत असेल, टेक्नॉलॉजीमध्ये इट इज देअर. बट सर नाऊ देन वी आर हं, टॉकिंग अबाउट एआय अँड द बज. हं. पर से रेडिएशन ऑन्कोलॉजीमध्ये अशी काय गोष्ट आहे जी तुम्हाला वाटते खूप ओव्हर हाइप्ड आहे? सो 2 थिंग्स फर्स्ट ऑफ ऑल कसं होतं, मी खूप पेशंट्सना पण सांगतो, की
बऱ्याचदा पेशंट कसं की Google करून येतात, की हे मशीन भारी, ते मशीन खराब, हं, हे. हं. सो धिस इज बेसिकली पीपल रन बिहाइंड ब्रँड्स. ओके. ओके. आणि मोर दॅन दॅट व्हॉट आय अल्वेज से की इट इज ऑल्वेज द मॅन बिहाइंड द मशीन विच इज मोर इम्पॉर्टंट. सो वेर अच्छा. एव्हर यू गो, जर मलाच माहीत नाही हाऊ आय टू कंटूर, येस. हाऊ टू काउन्सिल, then the patient is doomed. Doesn't matter whichever machine the patient is having. अच्छा. आलं लक्षामध्ये? अग्री. तो बऱ्याचदा कसं होतं ड्यू टू मार्केटिंग फोर्सेस म्हणा किंवा ओव्हरऑल कसं असतं, की आपल्याला जसं बऱ्याचदा पेशंटना काय वाटतं, की रेडिएशनची ट्रीटमेंट घ्यायची म्हणजे गाडी घेतल्यासारखं आहे. सो दे सर्च फॉर टेक्नॉलॉजी बट हं, दे हं. इग्नोर द ह्युमन पार्ट. ओके. बट इट इज इक्वली इम्पॉर्टंट कारण द मशीन विल ओनली डू व्हॉट द ह्युमन इज आस्किंग देम टू डू. आम्हाला आजकाल असे रील्स बघायला मिळतात, की इव्हेंच्युअली रेडिओलॉजिस्ट विल बी रिप्लेस्ड बाय एआय वगैरे. असं तुमच्या फील्डमध्ये पण येतं सर? I don't think it हां. will happen. See, AI is going to be there. AI is येस. going to stay. AI is going to help us. That is for sure. म्हणजे मी तुम्हाला जसं एक्सप्लेनेशन पण दिलं. हो. It is actually taking a येस. little bit of burden away from us. पण मी जसं तुम्हाला सांगितलं, की AI cannot explain the way humans can कॅन explain, एक्सप्लेन. at least for today. येस. एका गोष्टीमध्ये AI आपल्याला आणखी हेल्प करू शकतं. ॲज अ ह्युमन बीइंग वी स्टिल हॅव सम लिमिटेशन्स व्हेन इट टेक्स म्हणजे आपण एकदा टिपिकली जर डिसिजन मेकिंगबद्दल बोललो, तर आपण एका वेळी किती 4 फॅक्टर, 5 फॅक्टरचा विचार करू करतो. शकतो. बरोबर. AI कॅन थिंक ऑफ 1000 थिंग्स ॲट द सेम टाईम अँड इट कॅन गिव्ह अस मच मोर ऑप्टिमल रिझल्ट. ओके. दुसरी गोष्ट, तुम्ही कितीही अपडेटेड असाल, तरीही अजून बेटर इन्फॉर्मेशन तुम्हाला AI एक देऊ देऊ शकतं. शकतो. आणि हां. AI कॅन ॲक्चुअली हेल्प अस टू स्मूदन द वर्क फ्लो. म्हणजे पर डे ओके. तुम्ही जे पण पेशंट्स वगैरे करतात, त्याचा वर्क फ्लो आणखी बेटर करण्यासाठी पण आपल्याला मदत होईल. बट आय डोंट थिंक इट की कॅन रिप्लेस. रिप्लेस. नॉट पॉसिबल. बरोबर. Yeah. स्टेपिंग आउट ऑफ द हॉस्पिटल, स्टेपिंग आउट ऑफ द फील्ड ऑफ रेडिएशन ऑन्कोलॉजी, जो तुमचा टिपिकल डे असतो, ज्यात तुम्ही म्हणालात, की काउन्सिलिंग आहे, ट्रीटमेंट आहे, ग्रोएलिंग डिस्कशन्स आहे. तर त्याच्यानंतर कधी आल्यानंतर तुम्हालाही ते इमोशनल बर्डन फील होत असेल. सो व्हॉट आर युअर अदर हॉबीज ऑर व्हॉट यू डू टू चेरिश द लाईफ व्हिच इज आउटसाइड द हॉस्पिटल? So first of all, I like to spend time with my kids. ओके. So they are like घरी आलं की I think या so स्विच ऑफ. it's a different world. So येस. I just surrender whatever they say. I tend to do. I read a lot. In order to help others, first you need to help yourself. अग्रीड. So I read a lot. And the same thing I recommend to my patients also, की ठीक आहे तुम्ही आता हे सगळं वाचून आले ना Googleवरनं, मग आता हे पण वाचा. Third thing, somehow my branch is something like that which is constantly changing, या. and I need to keep on updating myself also. So I have to keep on attending trainings, conferences. So they keep me busy, and I have good colleagues, so they cheer me up even if a particular day is bad. This is how it is. And as far as the hobbies are concerned, I like to be physically active, trekking, jogging, whatever I can do. Not a ओके. fixed routine, but जब भी जो टाइम मिले I do it. So this is how it is. Yeah. बट एनी पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी विच कीप्स यू सेन? काहीतरी तुमची चॉईस ऑफ I ॲक्टिव्हिटी? like nature bathing. So typically I like to go on hikes. So typically, every person has a, like, what I can say, an index. हं, How हं, many हं. people you can meet in a day. अच्छा. सो बाय 5:00 आय थिंक मी 40 एक लोकांना भेटून झालेलं असतं. ट्रू. सो मोर दॅन दॅट आय एम नॉट रिअली कीन ऑन. अच्छा. तर मग त्याच्यानंतर आय रिअली ट्राय टू बी अलोन. कुठेतरी शांत फिरायला जायचं, एकटं असेल और किड्स और Kids व्हॉटएव्हर, are. की जिथे हा विषय निघणार नाही. So, sir, moving on to the lighter segment of this talk, हं. we will have a rapid fire. Yeah. आम्ही तुम्हाला फास्ट क्वेश्चन्स विचारतो. You just say the thing which comes to your mind first. Okay. So, sir, the first question is coffee or tea? What is your go-to during a long time Water POPD? actually. अच्छा. Yeah. Okay, none of the caffeinated drinks. No. So, sir, you just said you are an avid reader. Hmm. Any one book which is on your bucket list? Side Sapien book is really good. Many Okay. people must have read it. It's Read. it's Yes. a bestseller. So, any one activity which you like to try, which is on your bucket list? Not really actually. Not really. No. Yeah. Okay. And if you would not have been a doctor, what you would have been? So civil engineer maybe. Civil engineer. Yeah, I like to build things somehow. Acha. So Okay. technology or something. So, sir, any advice you would like to give to the new crop of radiation oncologists, जे तुम्हाला वाटतं की if you would have known in your training काही फायदा झाला असता असं? Okay. So in my training, most of the time काय व्हायचं की we used to treat a patient and then most of the time we forget about it. मग त्याच्यामुळे ते ओनस पण आपल्यावरती तेवढं नसतं. And when you actually start your practice, the onus is on you Yeah. about every decision.
सो ओके. यू मस्ट बी रिफ्लेक्टिंग दॅट, की म्हणजे एक रेसिडेंट असताना रिपोर्टिंग करणं आणि आणि आता वेन यू गिव्ह करंटली. युअर ओन रिपोर्टिंग दॅट मेक्स अ बिग डिफरन्स. सो आय ऑल्वेज ट्रेन हुएवर इज ट्रेनिंग विथ मी, की नाव थिंक ॲज इफ दिस पेशंट इज युअर ओन रिलेटिव्ह. At the end of this, like somebody, some known person or somebody who is trying to now start his or her radiation treatment or have been advised to do so, त्यांना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता सर? एकच मेसेज देऊ इच्छितो, की फिअर ऑफ अननोन इज ट्रू. ज्याबद्दल तुम्हाला माहिती नाही, भीती वाटणं साहजिक आहे. ठीक आहे. पण भीतीपोटी काही पेशंट कन्सल्टेशन रूमपर्यंत पण पोहोचत नाही. दॅट इज हं. रॉंग. आय वुड रेकमेंड, की जिथेही तुम्हाला ज्याही देवावर विश्वास आहे, ज्याही हॉस्पिटलवर विश्वास आहे, ज्याही डॉक्टरवर विश्वास आहे, गो टू देम, टॉक टू देम. जे पण तुमचे रिझनेबल क्वेश्चन्स आहेत, ते लिहून घेऊन जा. त्यांच्याबद्दल शंका निरसन करून घ्या. ॲज आय ऑलरेडी सेड, की एक रॅशनल तुमच्या अपेक्षा काय ट्रीटमेंटकडनं, त्या समजून घ्या. त्याच्यानंतर तुमच्या ट्रीटमेंटचा कॉल घ्या. अँड वन्स यू कमिट टू इट, ट्राय टू फिनिश इट. So, sir, thank you. Thank you for joining us on Life in Focus and thank you for these powerful words. And for our audience, if you guys are really interested in listening to the truth and like differentiating myths from the facts, then please join us on Life in Focus and for more such insightful conversations. Thank you.